श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय 14वा घेणार आहोत। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभोम नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री स्वामी समर्थ। या अध्यायामध्ये सायदेव नावाचा एक व्यक्ती होता। त्या व्यक्तीला श्री गुरूंची कशा प्रकारे कृपादृष्टी झाली ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या अध्यायामध्ये पाहणार आहोत। सायनदेवाने केलेल्या पूजेने व संतुष्ट होऊन नरसिंह सरस्वतींनी त्याला वरदान दिले। सायनदेवाने श्री गुरुला विनवणी केली की ज्याची नोकरी करतो यवन अत्यंत क्रूर आहे, तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो। मला आज त्यासाठीच त्याने बोलावले आहे। मी त्याच्याकडे गेलो तर तो माझे निश्चित प्राण घेईल, तरी कृपा करून तुम्ही मला या संकटातून मुक्त करा, अशी त्याने त्या श्री गुरूंना विनवणी केली। तरी मला संकटातून मुक्त करा अशी त्यांनी विनवणी केली। हे ऐकून श्री गुरूंनी त्याच्या मस्तकावर अभयहस्त ठेवला व तो निश्चितपणे यवनाच्या भेटीस जावे असे देखील सांगितले। तू परत आल्यावरच आम्ही पुढील यात्रेस निघू, असे सुद्धा गुरूंनी त्याला आश्वासन दिले। त्याप्रमाणे ब्राह्मण यवनाकडे गेला। तो यवन महाभयंकर यमासारखा होता। सायदेवाला पाहताच अत्यंत क्रोधित होऊन तोंड फिरून तो घरात गेला। सायदेव भयचकित होऊन श्री गुरुचे चिंतन करू लागला। घरात जाताच त्या यवनाला अचानक निद्रेने घेरले। त्याला भास झाला की कोणी ब्राह्मण आपल्या शरीराचे तुकडे करीत आहे। त्या भयंकर क्लेशाने यवन जागा झाला। त्याने मग सायनदेवाला न मारताच त्याच्या पाया पडून, तुला येथे कोणी बोलावले, आता लवकर परत जा, असे म्हणून त्याने त्याला वस्त्रभूषणे देऊन निरोप दिला। सायनदेव आनंदाने लगेच आपल्या गावी वासर क्षेत्र गंगातीरी गुरुचरणाचे दर्शन घेण्यासाठी गेला। श्री गुरूंना त्याने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला। श्री गुरु संतुष्ट होऊन दक्षिणेतील तीर्थक्षेत्री जाण्यास निघाले। तेव्हा सायनदेव श्री गुरुला म्हणाले, आपली भक्तवत्सल अशी कीर्ती आहे, तेव्हा मी आपल्या सेवेत अखंड राहण्यासाठी आपल्याबरोबर येऊ इच्छितो। तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले, मला दक्षिणेत तीर्थयात्रेला जाणे काही कारणाने आवश्यक आहे। मी तुला 15 वर्षांनी पुन्हा दर्शन देईन, तेव्हा तू मला पुत्रपौत्र व स्त्रीसह भेट। आता तू माझी चिंता करू नकोस, तू सुखाने आता संसार कर, असे त्यांनी सायनदेवाला सांगितले। अशा प्रकारे त्यांनी सायनदेवाचा निरोप घेतला आणि श्री गुरु वैजनाथ क्षेत्री निघून गेले यात्रा करण्यासाठी। अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय 14वा समाप्त झाला आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।